असतात अशा जत्रा यात्रांमध्ये तीर्थप्रसाद असेल किंवा तिथं प्रसाद असेल महाप्रसाद त्याची एक लज्जत वेगळी असते। खरं तर इथं पाहिलं तर अशा पद्धतीने ह्या लोखंडी कढयांमधून आमटी भाकरीचा प्रसाद केला जातो। घराघरामधून या सगळ्या भाकरी आणल्या जातात आणि आमटीची लज्जत टेस्ट घेण्यासाठी राज्यभरातील भाविक या ठिकाणी असतात। खरं तर देवस्थानचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत किती दिवसाचं हे सगळं प्लॅनिंग आहे आणि किती एकूण कढया आणि भाकरी या ठिकाणी गोळा केल्या आहेत। आमचं या आमटी प्रसादाचं प्लॅनिंग हे 3 महिन्यापासून सुरू असतं। मसाला खरेदी करणं, ते वाळवणं, कुटणं, त्याचं पॅकिंग करणं, त्या सर्व हवी देवस्थान संस्था आणि गावातील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना अनुभव आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतं। ही आमटीची जी परंपरा आहे ही साधारणपणे 136 वर्षापासूनची आहे। आपल्या आणेगावचं ग्रामदैवत श्री रंगदास स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने किंवा त्यांनी हा उत्सव सुरू केलेला आहे। या आमटीचं वैशिष्ट्य असं की या आमटीमध्ये कांदा आणि लसूण याचा वापर नाही। ही आमटी पूर्ण आयुर्वेदिक मसाल्यांची आहे। ही आमटी कुणीही खाल्ली आतापर्यंत एवढे वर्ष झालेत एकाही भाविकाचं असं कुठेही तक्रार नाही की बा आमटी खाल्ल्यामुळे मला त्रास झाला, कारण ती आमटीत मिरची असते, सर्व मसाले असतात आणि त्या आमटीसाठी 2034 सालापर्यंतचं बुकिंग आहे। प्रतिवर्षी 6 जण याप्रमाणे हा मसाल्याचा खर्च विभागून घेतात। यावर्षी 60 कढयांचा 9 लाख रुपयाचा हा मसाला आहे आणि ही आमटी या ठिकाणी बनवली जाते। ही आमटी बनवण्याचं काम आमच्या गावचे शेतकरी श्री कोंडीभाऊदादा दाते आणि बाळू नामदेव दाते ते करत असतात। या ठिकाणी 500 लिटरच्या 4 कढया आहेत, खालच्या मजल्यावर 2, वरच्या मजल्यावर 2 असं हे सतत चालू असतं। आणि या आमटीसाठी ज्या काही भाकरी असतात त्या भाकरी प्रत्येक कुटुंबातून प्रति माणशी 1 किलो आणि कुटुंबामागे 1 किलो देवाच्या, याप्रमाणे समजा माझ्या कुटुंबात 4 माणसं आहेत तर 4 किलो अधिक देवाचा 1 किलो अशा 5 किलोच्या भाकरी असं प्रत्येक घरून या भाकरी तयार करून येतात। इतक्या वर्षाची परंपरा आहे आणि तो प्रसाद घेण्यासाठी राज्यभरातील भाविक पण येतात। सर काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही ही टेस्ट घेतली, काय वेगळे पण वाटलं? नक्कीच जवळजवळ माझं हे 3रं वर्ष इथं आल्यापासून दरवर्षी मी यात्रेत सहभाग नोंदवत असतो। आमटी भाकरी एक सामान्यांचं जेवण आहे, म्हणजे रंगदास स्वामींनी जो संदेश दिला की अगदी प्रत्येकाला समावेश करता येईल असा हा महाप्रसाद या ठिकाणी असतो। कोणताही कांदा लसूण मसाला न वापरता सुद्धा अतिशय रुचकर अतिशय स्वादिष्ट अशी ही आमटी या ठिकाणी बनवली जाते। या खरोखर या सर्व कलाकारांचं इथल्या ज्या कारागिरांचं जे काय करतात त्यांचं देखील खूप कौतुक आहे, कारण एकच चव की एवढ्या शेकडो लोक या ठिकाणी जेवून जातात तरी ते अतिशय सुंदर चव आणि ही तशीच चव जशी पहिल्या वर्षी मी अनुभवली तशीच चव याही वर्षी त्यांची कायम आहे। आणि खरं चव आणण्याचं काम वर्षानुवर्ष आचारी बाबा येथे करतायत। तुम्ही अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही तुमची मुलाखत घेत असतो, काय वेगळेपणा असतो या आमटीचा? या आमटीला म्हणजे तुरीच्या डाळीची आमटी, तूर डाळ आणि हिच्यामध्ये तूर डाळ, तेल आणि गरम मसाला, शेंगदाणा, खोबरं, आमसूल, गूळ आणि जिरी मोहरी आणि हिंग आणि हळद या सगळ्या पदार्थांपासून ही आमटी बनवली जाते। एकूण किती कढया यावेळेस बनवणार आहात तुम्ही? यावेळेस आता आम्ही 7 कढया बनवणार आहेत, आज आणि उद्या। खरं तर तुम्ही आज जरी आला नसाल तर उद्या आणि परवा येऊ शकता। 3 दिवसाचा हा सगळा लज्जतदारपणा या ठिकाणी चाखायला मिळणार आहे। तब्बल 60 कढया, जम्बो कढया या ठिकाणी आमटीचा प्रसाद तुम्ही येऊ शकता, खाऊ शकता आणि सोबत घेऊन पण जाऊ शकता। त्यामुळं आण्याची आमटी वर्षानुवर्षी प्रसिद्ध पावत चालली आहे। राज्यातली एकमेव जत्रा आहे ज्या ठिकाणी लाखो भाकऱ्या आणि जम्बो कढया या सगळ्या या महाप्रसादाचे एक या ठिकाणी लज्जत असते। व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे, सर रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत आणि पुणे।